नमस्कार मंडळी. आपण उद्याच्या काळजीत इतके हरवून जातो की आजच्या भाकरीचा गोडवाही विसरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, काळजी हीच आपल्याला भगवंतापासून दूर नेणारी सर्वात मोठी भिंत आहे. आज आपण श्री गोंदवलेकर महाराजांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण सगळे आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी करत असतो. कोणाला मुलाबाळांची काळजी, कोणाला पैशांची, तर कोणाला भविष्याची. पण महाराज म्हणतात, ही काळजीच आपल्याला सुखापासून आणि देवापासून दूर करते. महाराज सांगतात की भगवंत सत्व गुणात वास करतो. आपण सर्व कर्म उत्तम प्रकारे केली पाहिजे, पण ती करताना भगवंतार्पण बुद्धी असावी. याचा अर्थ असा की व्यवहार सोडून द्यायचा नाही किंवा प्रयत्न कमी करायचे नाहीत. उलट प्रयत्न दुप्पट करा, पण त्या प्रयत्नांचे जे काही फळ मिळेल ते भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारायला शिका. जेव्हा आपण फळाची चिंता सोडतो तेव्हाच आपल्याला खरे समाधान मिळते. आपण म्हणतो की सगळं माझ्या हाताखाली आहे, पण महाराज एक छान उदाहरण देतात. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा समजते की आपण किती परस्वाधीन आहोत. आपल्या हातात सत्ता किती मर्यादित आहे हे ओळखून जगायला हवे. आपण प्रपंचाची जेवढी काळजी करतो त्याच्या निम्मी जरी देवाची केली तरी आपले कल्याण होईल. महाराजांनी काळजीचे 3 प्रकार सांगितले आहेत. कोणाला लोकांचे देणे देण्याची काळजी, कोणाला लोकांकडून पैसे येण्याची काळजी, कोणाला आपल्या मुलाबाळांची काळजी. पण सगळ्या या गोंधळात स्वतःच्या आत्मिक कल्याणाची काळजी करायला आपण विसरतो. आपण कालच्या आठवणीत जगतो किंवा उद्याच्या भीतीने आजचा आनंद गमावतो. महाराजांकडे एकदा एक तक्रार आली की माझा मुलगा कशाचीच काळजी करत नाही, फक्त हसत खेळत राहतो. त्यावर महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही आयुष्यभर काळजी करून काय मिळविले? फक्त मानसिक आणि शारीरिक त्रास. मग हेच मुलाला का शिकवता? त्याने आपले कर्तव्य जरूर करावे, पण आनंदात राहावे. काळजीवर रामबाण उपाय काय? तर नामस्मरण. उद्याची काळजी करण्यापेक्षा तो वेळ भगवंताच्या नामात घालवा. असेल तर असू दे आणि नसेल तर नसू दे, ही वृत्ती ज्याच्याकडे आहे त्याचीच काळजी सुटते. ज्याने भगवंताला आपलेसे केले त्याला कशाचीच भीती उरत नाही. आजपासून एक संकल्प करूया, प्रयत्न कसून करूया, पण काळजी देवावर सोडूया. हा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच मार्गदर्शक विचारांसाठी पूजा अँड हृदय व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय